जन्म मरणाचा फेरा सुखवेला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरजो वाणी धारणी गोविंदा जय देव जय देव राघवले ध्यान मन भले मन झाले उन्मान विष्णु गणाची झाले गुणवाण एकानंदाने गुरुदत्त ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरजो वाणी धारणी गोविंदा जय देव जय देव गौरम कर्णावतारम संसार। नमस्कार, मी अमित मुंडिक, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पुण्यात एक खळबळजनक घटना घडलेली आहे। पुण्यात एका भोंदू महिलेने चक्क एका IT इंजिनियरला 14 कोटी रुपयाची फसवणूक करण्यात आली। वेदिका पंढरपूरकर या महिला भोंदू मांत्रिकेने गंडा घातलेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जे IT दाम्पत्याला 14 कोटी रुपयात फसवण्यात आले आहे ते इंग्लंडमध्ये राहायला होते आणि पंढरपूरकर एका मांत्रिकेचं त्या नाव आहे जे पुण्यामध्ये राहिला आहेत। आणि या डोळस दाम्पत्याला या 2 मुली आहेत आणि या दोन्ही मुलीला एक छोटासा आजार आहे आणि त्या आजारातून बरं करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले, मात्र ते असफल ठरले आणि इंग्लंडमध्ये हे IT दाम्पत्य आहेत ते तिथे कामाला होते आणि त्या उपचारासाठी ते पुण्यामध्ये आले होते। आणि या IT कंपनीत काम करणाऱ्या दाम्पत्याला एक महाराज भेटला आणि त्याची शिष्या म्हणजेच वेदिका पंढरपूरकर आहे, जी या शिष्याची त्याची ओळख करून दिली आहे आणि सांगितले की तिच्या अंगात शंकर महाराज येतात आणि तुमच्या मुलाला बरं करण्यासाठी तिच्याकडे वैदिक शक्ती आहे असं देखील म्हणत त्यांनी तिला काहीतरी पैसे द्यावे लागतील असं सांगण्यात आलं होतं। आणि हळूहळू करत जी वेदिका पंढरपूरकर आहे तिची या दाम्पत्याच्या प्रॉपर्टीवर नजर गेली आणि त्यातून फक्त पुण्याच्या प्रॉपर्टीवर नव्हे तर इंग्लंडमधील जी प्रॉपर्टी आहे तिची त्याच्यावरती तिची नजर होती आणि सर्व प्रॉपर्टी विकून एकूण मागील 2 वर्षात 14 कोटी रुपयाचा गंडा घालण्यात आला। हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि आपली कुठेतरी फसवणूक झाली हे त्यावेळेस त्यांना कळालं आणि त्यांनी काल रात्री उशिरा पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये जाऊन तक्रार दाखल केली आणि एकंदरीत या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। आणि यावर आता मात्र पोलीस प्रशासन काय कठोर भूमिका बजावणार हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडिक, पुणे।